नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्याच्या निवडणुकीचा बिगुल आलेला आहे आणि 20 तारखेला मतदान होत आहे. इकडे देगलूर बिलोली विधानसभेमध्ये 11 जण उमेदवार आहेत. एका बाजूला काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, जनशक्ती व काही जण अपक्ष देखील आहेत. तर एकूणच कोणाची हवा आहे सध्या. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. आणि इथं जनतेचं काय मत आहे, किनाळा गावामध्ये आहे, रामतीर्थ सर्कलमध्ये. तर सध्या कोणाची हवा आहे काय सांगाल? काँग्रेस बीजेपी सरकार बीजेपी लोकसभेला बंडू पडेल. बंडू पाटील म्हणजे रवींद्र चव्हाण. अच्छा, काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? क्या लगता है कौन चुन के आएगा? अभी काँग्रेस आएगा नाही. काँग्रेस चुन के आएंगे. आएगा. तुम्हाला काय वाटतं सर? काँग्रेस. काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं सर? बीजेपी. तर अजूनही आपल्यासोबत आहे सर. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? साहेब असं जर तुम्ही सगळ्याच्या जे काय सांगितल्या हवा कोणीच तुम्हाला सांगणार नाही. अच्छा, हा. प्रत्यक्षात तुम्ही बाजूला घेऊन विचारा, तुम्हाला खरं सांगतो. अच्छा, बरं काय वाटतं मला महत्वाचे मुद्दे काय आहेत? काय वाटते शेतकऱ्यांच्या मुद्दे तुमचं काय वाटतं? सध्या कोणते सरकार चांगलं आहे असं वाटतं? शेतकऱ्यासाठी बीजेपी सगळ्यात चांगला आहे. अच्छा, इथं कोण येईल निवडून? निवडण्यास तुम्हाला इथं कोण सांगू शकतो? अरे इथं अजून आहेत. काय वाटते तर सध्या मित्रा कोण येईल निवडून असं वाटतं? सध्या तर म्हणजे रवींद्र पाटलाची खूप हवा आहे असं वाटते वातावरणानुसार त्यांची. अच्छा, म्हणजे काँग्रेसची हवा आहे. अच्छा, लोकसभेला आणि विधानसभेला. विधानसभेला आता इकडे सगळे नवीन उमेदवार आहेत त्यामुळं लोक जुन्या उमेदवारावर थोडा भरोसा आहे त्यामुळे बीजेपीची हवा आहे तसं वाटतं. आमदार कोणाची हवा आहे काय वाटते? सध्या महाविकास आघाडीची आहे. अच्छा, म्हणजे काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची आहे. काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या? हवा काय सांगताय? अच्छा, सांगता येत नाही. तर अजून आपल्यासोबत ज्येष्ठ मंडळी देखील आहे. तर काय सांगायला कोणाची हवा आहे सध्या? काय वाटतं कोणाची? काँग्रेसची हवा. काँग्रेसची येईल. काय वाटतं सर? बीजेपी येईल. काय वाटतं सर? काँग्रेसच येईल. काँग्रेस. काय वाटतं सर तुम्हाला? काँग्रेस. काँग्रेस. काय वाटतं सर? काँग्रेस. अच्छा, काँग्रेस काय आहे असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसची येईल. काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या? तुम्ही लोकसभा विचारायला का विधान? दोन्ही सांगा. लोकसभेला येईल काँग्रेस पण विधानसभेचं आमचं मत साबळे साहेबांना. अच्छा, म्हणजे की प्रहार जनशक्ती पार्टी. हो. अच्छा, का असं वाटतं तुम्हाला? आम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराची ओळख नाही. अच्छा, कुठून आलेत काय नाही. आणि बीजेपीच्या उमेदवाराला आम्ही पहिलेच कटाळले. अच्छा, म्हणजे नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला? नवीन नाही, साबळे साहेब जुने आहेत आमचे. माझ्या आमदाराला तुम्ही संधी द्यायला लागली. माझी आमदाराला परत संधी द्यायची. अच्छा, म्हणजे विकास त्यांनी जसं की 2.5 वर्षामध्ये केला तसं केलं नाही जिथे शांतापूरकर? अहो त्याची आमचं गावच माहित नाही त्याला की म्हणजे कधी आले नाही? कधीच आले नाहीत. मतदान झालं तेव्हापासून गावात नाहीत. प्रचाराला सुद्धा आले नाही. आता पण आले नाहीत? आता या बारला आलेत. पहिला आम्ही त्याच्या वडिलाला बघून निवडून दिल्या पण आलीच नाहीत ते गावात आमच्या. अच्छा, काय विकास कशा मत झाला असं वाटतं देगलूर बिलोलीचा? अहो त्याला आमचं गावच माहित नाही. देगलूर बिलोलीचा विकास कसा हवा आहे तुम्हाला? ते बाहेरले आम्हाला माहित नाही दुसऱ्या गावचे पण माझ्या गावात तर त्याच्या मार्फत कोणता विकास झाला नाही. म्हणून तुम्हाला सामने सगळे 11 जण या देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, जनशक्ती पार्टी का अपक्ष. कोणाची हवा आहे सध्या काय सांगाल? सध्या काँग्रेसची आहे सर. काँग्रेसची हवा आहे. काय काँग्रेसची हवा आहे म्हणजे काय कारण आहे? कारण का काँग्रेस चांगला पक्ष असल्यामुळे हवा आहे. अच्छा, काय वाटतं सर कोणाची हवा आहे? तर काँग्रेसच येणार. काँग्रेसच येणार. काँग्रेसचे उमेदवार माहित आहेत कोण आहेत? निवृत्ती कांबळे. अच्छा, निवृत्ती कांबळे म्हणजे तुम्हाला उमेदवार माहित आहेत. काय वाटतं? निवृत्ती कांबळे निवडून येतील असं वाटतं? येतात. काय वाटतं सर? कांबळे आणि बंडू पाटील. अच्छा, लोकसभेचे दोन्ही म्हणजे दोन्ही येतील. दोन्ही येतील. म्हणजे जसा विकास झाला पाहिजे तो झाला का नाही? नाही ना, झाला नाही. मग काय अपेक्षा आहे तुम्ही विकासाचा? काय कसा हवा आहे? विकासामध्ये भाजप सरकार कुठलंही आमच्याकडं विकास झालेला नाही, दुर्लक्ष झालेले आहे. आज 10 वर्ष झालं नॅशनल हायवे होणार होता आमच्याकडं. हायवेचा कुठलाच प्रस्ताव मान्य झाला नाही. आम्ही होणार आहे. हो, ग्रामीण भागामध्ये कुठलेही रस्ते भेटलेले नाहीत आपल्याला. अजून आपल्यासोबत काय नागरिक आहेत? काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या? मी इथल्या नाही पण काँग्रेससाठी आलो इथं. काँग्रेस म्हणजे काँग्रेसची हवा आहे. आपल्यासोबत अजून तरुण देखील आहे. त्यांना काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे सध्या काय सांगशील मित्र? काय वाटतंय कोणाची हवा आहे? कोणत्या पक्षाची हवा जरंगे पाटलाची आहे सध्या. अच्छा, जरांगे पाटील तर कोणाला पाठिंबा दिले नाही? पाडायचं सांगितलं त्यांनी. पडायला सांगितलं पण ज्यांना पडायचं त्याला पडा नाही, ज्यांना निवडायचं निवडा. तरी पण कोणाची हवा वाटते? ते आम्ही बघू ना आमच्या वेळेस. आमची ज्या वेळेस वेळ आली ना त्यावेळेस बघू ना आम्ही काय कोणाला पाडायचं आणि कोणाला जिंकायचं. एकूण या ठिकाणी जरांगे पाटलाचं एक फॅक्टर या ठिकाणी होताना दिसले तर कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं. काय वाटतं मित्र कोण येईल निवडून? आमच्या इथे सुभाष साबणे यांचं जास्त असं मत पडायचं हे आहे. अच्छा, काय वाटतं मित्र? सुभाष साबणे. अजून इथं आहेत बकीचं काय वाटतं त्यांना जाणून घेऊ. काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे? सुभाष साबणे साहेब. सुभाष साबणे कोणाची हवा आहे?
एका बाजूला जर काँग्रेस करत असले तरी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सुभाष साबणेच्या हवा आहे असं इथल्या राज्य सरकारमधल्या तर सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे? आज बघा जसं बघायला गेलं तर रवींद्र पाटील चव्हाण यांच्या पाठीमागे कसं आहे बघा सहानुभूतीची लाट असल्यामुळे आम्ही निवृत्ती कांबळे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे उद्धव ठाकरे गटाचा. निवडून 100% निवृत्ती कांबळे आणि रवींद्र पाटील चव्हाण हे निवडून येतील. काय वाटतं सर तुम्ही शेतकरी आहात काय कोणाची हवा आहे सध्या? आमचं म्हणणं असं आहे की रवींद्र पाटील हे तर सहानुभूतीची लढा ते येतील, पण सुभाष साबणे जे शेतकऱ्यासाठी केलेत आणि आज शेतकरी जे विमा माहीत नव्हता लोकांना, जे विम्यासाठी त्यानं असं अनाउन्सिंग करून लोकांना सांगितले की विमा भरा. जेव्हा त्याने आमदार होते तेव्हा लोकांना काहीच माहीत नव्हतं विमा काय होता, कुठला होता आणि कसा होता. ते लोकांना माहीत झालं फक्त सुभाष साबणे साहेबापासून. सरकारनं त्याची घोषणा केली होती की बाबा विमा भरून घ्या तुम्ही सांगितलं भरले. आता आपण भरायला गेले आता तिथं लाईनीचे होते, ऑनलाईन विमा होता, म्हणजे जागा नव्हती तिथे असे म्हणजे भरायला. तर त्यानं आपल्याला सगळ्या गोष्टीतून सुविधा देऊन सगळ्या कामं करणार म्हणजे शिवसेनेची हवा आहे. हा. आता रामतीर्थ सर्कल मधील बिजुऱ्या गावी आहे, बिजुर गावामधले काय नागरिक आहेत त्यांना कर्माची हवा आहे सर सध्या काय सांगाल कोणाची हवा आहे? काँग्रेसची. काँग्रेसची हवा आहे. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काँग्रेस. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काँग्रेसची. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काँग्रेसची. काय काँग्रेसची हवा आहे काय सांगाल? लोकसभा देखील आहे विधानसभा देखील आहे. लोकसभा देखील आहे विधानसभा काँग्रेसची हवा आहे. कोण आहे उमेदवार कोण आहे माहिती आहे का? उमेदवार निवृत्ती कांबळे. अच्छा माहितीच आहे तुम्हाला. तर आपल्यासोबत अजून इथं नागरिक आहेत त्यांना काय वाटतं की सध्या देगलूर बिलोलीचा विकास झाला असं वाटते? काँग्रेस आहे म्हणलो. अच्छा देगलूर बिलोलीचा विकास झाला असं वाटते? विकास काही तेवढं झालेलं नाही आज. कोणाची हवा आहे देगलूर बिलोली? कोणत्या पक्षाची हवा आहे? निवृत्ती कांबळेची. काँग्रेसची आहे. हो काँग्रेस. अच्छा कोणाची हवा आहे सर? निवृत्ती कांबळे. काय निवडते कामराला निवडून दिलं पाहिजे? आतापर्यंत रेकॉर्ड आहे निवृत्ती कांबळेला आम्हाला निवडून द्यायची इच्छा आहे. अच्छा साबणे साहेबांनी आम्हाला काही केलं नाही आणि म्हणजे अंतपूरकरने आम्हाला काही केलं नाही म्हणून आमची इच्छा आहे. नवीन चेहऱ्याला संधी आहे. हो. दोन्ही जे माजी आमदार होते त्यांनी जसं म्हणावं तसा विकास झाला की नाही झाला नाही. काय अपेक्षा आहेत तुमच्या विकासाच्या? निवृत्ती कांबळे आमची विकासाच्या महत्वाचे मुद्दे काय आहेत तुम्हाला? कसा विकास हवा? चांगला विकास गावामध्ये काही पाण्याचे रस्ते वगैरे चांगला विकास केला पाहिजे. कोणाची हवा आहे सर? देगलूर बिलोलीमध्ये सध्या बीजेपीची हवा आहे सध्या. बीजेपीची हवा आहे. हो. कोण निवडून दिला असं वाटतं? कंबर. काय विकास पण इथं तर सत्ता नव्हती बीजेपी. आम्हाला विकास आम्हाला तेवढं काही महत्त्वपूर्ण नाही. आम्हाला देश धर्मासाठी आम्हाला बीजेपी पक्ष हवा आहे. अच्छा देव धर्मासाठी म्हणजे हिंदुत्वासाठी भाजपची आम्हाला बीजेपी हवा आहे. बरं काय वाटते? बीजेपी येईल. बीजेपीची. हां. कोण येईल मित्र? बीजेपी. अच्छा बीजेपीचा उमेदवार कोण आहे? रावसाहेब अंतापूरकर. नाही त्याचे मुलगा आहे जिथे काँग्रेस म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काय वाटतं सर? बीजेपी. बीजेपी. अच्छा पण काँग्रेसचा विकास केला की नाही असं वाटते? जित शांतापूरकर काँग्रेसमध्ये होते काय वाटतं? जिथे संतापूरकर केले त्यांच्या थोडंफार झालेलं आहे पण एवढा विकास झाला नव्हता आणि आता बीजेपीच्या काळामध्ये बरंचसं झालं. काय वाटतं सर? बीजेपी इतर पक्षापेक्षा चांगला आहे आणि अंतापूरकर हे बीजेपी जिथे अंतापूरकर काँग्रेसमध्ये असेल होते आता बीजेपीत आले तरी पण पक्ष म्हणून बीजेपी हे इतरांपेक्षा चांगला आहे प्रगतच्या मनानं. अच्छा काय वाटतं? काँग्रेस नवीन चेहऱ्याला संधी आहे 100% येते. अच्छा अजून आहेत काय वाटतं? एका बाजूला भारतीय जनता पार्टी मिळत असेल तरी दुसऱ्या बाजूला एक नवीन चेहऱ्याला संधी म्हणून काँग्रेस येईल असं एकूण इथल्या बिजूरच्या नागरिकांचं. केरूरमध्ये आहे. केरूरमध्ये काय नागरिक आहेत त्यांचे सध्या कोणाची हवा आहे सर काय सांगाल सर? आपले आहे काँग्रेस. काँग्रेस निवडून असं वाटतं? हो काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं सर? काँग्रेस. अच्छा काँग्रेस काय वाटते निवडून आलं तर चांगलं आहे बा. आलं चांगलं आहे म्हणजे काय निवडून असं वाटते? काँग्रेस चांगला आहे सध्या. बीजेपीची 2-3 वेळी जर बघले येत नाही असं. अच्छा सुभाष साबणे काही कामाचं नाही ना अंतापूर काही कामाचं नाही. नवीन चेहरा हवा आहे तुम्हाला? नवीन चेहरा हवा आहे. अच्छा म्हणजे काँग्रेस येईल. तर काका काय वाटतं तुम्हाला सर कोणाची हवा आहे सध्या कोण निवडून असं वाटतं?
निवृत्ती कांबळे येते बघा. निवृत्ती कांबळे. आता रामती सर्कल मध्ये आहे आणि अटकाई गावात आहे, काय नागरिक आहे तिथं, त्यांना काय वाटतं सध्या कोणाच्या हवा आहे, काय सांगाल? सध्या कोणाची नाही सर. अच्छा. आमच्या गावात अजून कोणता नेता आला नाही, कोणता कार्यकर्ता आला नाही अजून. अजूनही म्हणजे निवडणुकीचं तर 20 तारखेला आहे, 4-5 दिवस राहिलेले आहेत एकूण प्रचाराला. कसं बघता? त्याला अटकायची गरजच नाही, कशाला येतील ते. तुम्ही म्हणजे आता कोणाला निवडून देणार? कोणालाच निवडून देणार नाही. अच्छा. काय वाटतं सर, कोणाच्या हवा आहे? आता हवा आमच्याकडे तर बघा झालेले आमदार आता जे होते याच्या अगोदरचे आमदार दोन्ही. हा ते आले नाहीत आतापर्यंत, कोणी आलंच नाही अजून. इलेक्शन चालू आहे तरी पण कोणी आलं नाही अजून. आता आमच्या कोणीच भेट दिली नाही. कोणी अजून कोणी भेट दिली नाही. मग काय वाटतंय? काय वाटलं का आमचं विचार तर एवढंच आहे, कोणी मान्य नाही असं आता ठरवून टाकायचं. म्हणजे कोणी मान्य नाही, नोटा जाईल सगळे नोटच. काय वाटते मित्रा? आपल्यासोबत अजूनही इथं आहेत. काय वाटते मित्रा, सध्या काय वाटते, सध्या कोणत्या पक्षाची हवा आहे? माझं वय झालं नाही सर. काय वाटतं कोणाची हवा आहे? अजून तर ते म्हणल्यासारखं कोणाची नाही. अच्छा. अजून काय कार्यकर्ते आले नाहीत. जसं काय त्याला आता आपल्या मताची गरज नसलेली सुद्धा. अच्छा, म्हणजे कार्यकर्त्यालाच गरज नाही मतदारांची. कार्यकर्त्याला नाही, आमदाराला नाही, कोणालाच नाही. जसं आता आमचीच गरज आहे त्याच्यासाठी. आता कोणतं यायला पाहिजे होतं, कोणतं काहीतरी. आता आपल्या अठकळीत अजून कुठलाही कार्यकर्ता मिटिंग कुठलीच घेतली नाही. बीजेपीचा असो किंवा काँग्रेसचा असो, कुठलाही असो मिटिंग नाही. फक्त प्रचारची गाड्या तेवढे उरत, बाकीचे कुठल्या गाड्या नाही. एकूणच आता अटकळीमध्ये होतो आपण. तुम्हाला काय सांगता येते ना आम्हाला. तर एकूण अटकळीमध्ये होतो. अटकळीमध्ये नागरिकांचं म्हणणं आहे की इथलं भले 11 जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. एका बाजूला भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि अनेक जण अपक्ष देखील आहेत, प्रहार देखील. आतापर्यंत तरी याच्यामध्ये यायला पाहिजे होतं या गावामध्ये प्रचाराला, पण ते स्वतः इथं आले नाहीत. मात्र प्रचाराची त्याच्या गाड्या ज्या आहेत गावात येत आहेत, मात्र प्रत्यक्ष त्यांनी येऊन या कार्यकर्त्याला भेटलं नाही म्हणून असं नाराजीचा सूर या ठिकाणी अटकळीच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि तिचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा झाला नाही, तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आमचे मुद्दे आहेत. आमच्या गावात कामं झालं नाहीत, काँग्रेसनं काही केलं नाही. आमचे कामं आहेत, मुद्दे म्हणजे फक्त अपक्ष उमेदवारला ना. अपक्ष उमेदवार कोण तुम्हाला काय वाटतं? अपक्ष उमेदवार आम्हाला मोदी बीजेपी. तुम्हाला वाटतं सर? काँग्रेस यावं. काँग्रेस यावं. एका बाजूला अटकळीमध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे अपक्ष उमेदवार असेल तर एका बाजूला काँग्रेस आहे, तर दुसऱ्या बाजूला बीजेपी आहे, असं एकूण इथल्या बोलल्या जात आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये वाटलं सर, काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? आता आमच्या बिलोली तालुका याच्यामध्ये तर काँग्रेसचा आहे सध्याला. अच्छा, काँग्रेस आहे. काय वाटतं कोणाची हवा आहे? काँग्रेसचे आहे सध्या. काँग्रेस हवा. काय वाटतं मित्र? काँग्रेस. काय वाटते, काय विकास झाला? मला मालाला भाव पाहिजे. एक मिनिट. आणि मला किती दिले? 4,300 मालाला भाव. परवडते काय? बॅग घेतलो मी 4,300ला, खत घेतलो 1,500ला, फवारण्या झाले 4. एका फवारणीला 1,000 रुपये खर्चा 1 एकरला. तर किती वेळा टोटल मारा मला, आणि मला किती पडतंय? झाले मला 6 क्विंटल सोयाबीन एकरला. तर मला ते कॅल्क्युलेटर करा आणि मला काय पडलं. किती अपेक्षा आहे सरकारकडून तुम्हाला? मला 6,000ची अपेक्षा. 6,000 रुपये दिले पाहिजे. हा, दिलं पाहिजे. 6,000 रुपये. शेतकरी सुखानं राहते समजा. सोयाबीनला 6,000 भाव कंपल्सरी पाहिजे, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आमचं. हा, हे म्हणणं आहे. एकूण या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी शेतीला हमी भाव जर चांगला मिळाला तर आम्ही नक्कीच कोणाला तर निवडून देऊ, असं इथल्या अटकळीतल्या नागरिकांचं म्हणणं आहे. रिप्लाय 84 न्यूज